विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण तुमचा जो आज झालेला पेपर आहे 31 जानेवारीला, तर त्या पेपरमधील पहिला पेपर जो आहे त्यातला पहिला भाग आपण पाहूया. तर ही आपली संभाव्य आन्सर की असेल, तर त्यामध्ये सर्वच उत्तर एकदम बरोबर असतील असं नाही, पण बरेच उत्तर जे आहेत ते बरोबर असतील. तर आपण पाहूया आता. तर यामध्ये पहिला उतारा आला होता, तर तो उतारा आपण पाहूया, वाचूया. राजकारणी समाजसुधारक यांनी समाज घडवला, उन्नत केला, पण समाजाला सुसंस्कृत केलं. त्यांची अभिरुची घडवली ती कलावंत कलाकारांनी. माणसाचा इतिहास जिथपासून माहीत आहे तिथपासून माणसाचं मन कोणत्या ना कोणत्या कलाविष्कारात गुंतलेलं दिसतं. आपल्या भावना, विचार, मनात उठणारे तरंग, उरी बाळगलेली स्वप्न शब्दांत व्यक्त होऊ शकणार नाहीत अशा कल्पना, आपल्या विरोधी सूर, अबोध मनाच्या कोपऱ्यामध्ये चाललेली खळबळ आदींचा आविष्कार करण्यासाठी माणूस कोणत्या ना कोणत्या कलेचं माध्यम अगदी सुरुवातीपासून वापरत आला आहे. जेव्हा संवादाची भाषा निर्माण झाली नव्हती तेव्हाही कलांद्वारेच संवादाचे सेतू उभारले गेले. दुसऱ्या सहस्त्रकात पृथ्वीच्या पाठीवर जिथे कुठे संधी लाभली तिथे कलावंतांनी मानवी इतिहासाला पुढे नेणाऱ्या अजरामर कलाकृती सादर केल्या. कधी राजश्रयाने तर कधी सत्ताधाऱ्यांचा रोष पत्करून, कधी अनुकूल परिस्थितीत तर कधी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी उच्च कलाविष्कार केला. त्या त्या काळाचं समाजचित्रण केलं, सूक्ष्म निरीक्षण नोंदवली, न रुचणाऱ्या गोष्टींबद्दल नकार नोंदवले, तरल संवेदना व्यक्त केल्या. अशा कलाकृतींद्वारे त्यांनी कधी समाजाला प्रभावित केलं तर कधी विचार प्रवृत्तही केलं. चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला, अभिनय, नृत्य, नाट्य, गायन, संगीत ते चित्रपट निर्मिती अशा अनेकविध कला रुजल्या, विस्तारल्या, बहरल्या. लोकांनी त्या कलाकृतींना वा कलाकारांना कधी डोक्यावर घेतलं तर कधी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. कलाकारांनी उच्च दर्जाच्या कलाकृतींमधून लोकांना आनंद दिला, त्याचप्रमाणे त्यांच्या आंतरिक व्यथा, वेदनाही सर्जनशीलतेने अभिव्यक्त केल्या. एखाद्या कुंचल्याचा फटकारा, एखादा मर्मबद्धी ताण, छेडलेली तार, संवेदनेची तीव्रता व्यक्त करणारं एखादं गाणं, एखाद्याचा पदन्यास किंवा एखाद्याचं बोलकं दृश्य करोडो लोकांच्या क्षणार्धात कंपन निर्माण करण्याला पुरेसं झालं. हा कलाक्षेत्राचा इतिहास आहे. असा उच्च निर्मितीचा सृजनाचा क्षण पकडण्यासाठी आसुसणाऱ्या कलावंतांनी भौतिक सुखाची पर्वा केली नाही. हालाखीत दिवस काढले, हा सुद्धा इतिहास आहे. या कलावंतांनी मानवी जीवन समृद्ध केलं, सामाजिक राहणीमानाला परिमाण दिलं, माणसाच्या अभिरुचीवर, सौंदर्य दृष्टीवर सुसंस्कार केले, विचारांची क्षितिज विस्तारली, जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन निर्माण केला. या सहस्त्रकामध्ये नानाविध कलाकारांनी आपल्या परिस्पर्शाने मानवी संस्कृतीला आकार दिला व तिचं संवर्धन केलं. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मानवी समाजाला विधायक दृष्टी देणारे असे सर्जनशील कलावंत जगाच्या कानाकोपऱ्यात होऊन गेलेले आढळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यावरचे प्रश्न पाहूया आता, जे आले होते आज ते. तर पहिला प्रश्न होता 91 नंबरचा, की मानवी इतिहास पुढे नेण्यासाठी कलावंतांनी काय केलं. तर याचं जे आन्सर आहे, पहिलं आहे संस्कृतीला आकार दिला, दुसरं संवादाचे सेतू उभारले, तिसरं अजरामर कलाकृती सादर केल्या आणि चौथं वेदना अभिव्यक्त केल्या. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, की अजरामर कलाकृती सादर केल्या. तर आता मी तुम्हाला दाखवते की याचा आन्सर कुठे आहे. तर याचा आन्सर जे आहे इथं आहे. याचा आन्सर अजरामर कलाकृती सादर केल्या. याचा आन्सर आहे दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहू. संवादाची भाषा निर्माण होण्यापूर्वी कोणत्या माध्यमातून माणसात संवाद निर्माण होत असे. पहिलं संवेदनांची तीव्रता, दुसरं विविध कला, तिसरं मनात उठणारे तरंग आणि चौथं माणसाचा इतिहास. तर जे आहेत इथं दुसऱ्या पॅराग्राफमध्येच त्याचं पण आन्सर दिलेलं आहे, की काय केलं होतं, की ज्या पहिल्या पॅराग्राफमध्ये वाचले, जेव्हा संवादाची भाषा निर्माण झाली नव्हती तेव्हाही कलाद्वारेच संवादाचे सेतू उभारले गेले. म्हणजे कलांद्वारे जर संवाद काय केला जायचा, साधला जायचा. म्हणजे याचं उत्तर कोणतं येणार आहे मग?
की ऑप्शन क्रमांक 2 की विविध कला, याचं आन्सर असेल विविध कला. आता पुढचा प्रश्न पाहू 93 नंबरचा. आसुसने या शब्दाची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा पर्याय निवडा. तर त्याचं पहिलं ऑप्शन आहे हावरटपणा, दुसरं एखादी वस्तू ओरबाडणे, तिसरं हापापलेपणा आणि चौथं तीव्र इच्छाशक्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कसं आहे की पहा तुम्ही, हावरटपणा, एखादी वस्तू ओरबाडणे, हापापलेपणा हे कसे निगेटिव्ह वर्ड आहेत थोडेसे, म्हणजे ज्याच्यातून काय एक निगेटिव्ह भावना निर्माण होते. तर चौथं जे ऑप्शन आहे ते ह्याचं बरोबर ऑप्शन आहे की तीव्र इच्छाशक्ती. म्हणजे याचं बरोबर आन्सर कोणतं येणार आहे? आसुसलेचं तीव्र इच्छाशक्ती. पुढचा प्रश्न पाहू. सर्जनशीलतेचा क्षण पकडण्यासाठी कलावंतांनी कोणत्या गोष्टीची तमा बाळगली नाही? तर याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 भौतिक सुख. तर याचं जे आन्सर आहे ते तुम्हाला चौथ्या पॅराग्राफमध्ये याचा आन्सर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न पाहू. वरील उतार्यात लेखकाने प्रामुख्याने कोणाचे वैशिष्ट्य अधोरेखित केले आहे? पहिलं कलाक्षेत्राचा इतिहास, दुसरं समाजकारणाचं योगदान, तिसरं राजकारण्यांचे योगदान आणि चौथं सर्जनशील कलावंतांचे योगदान. तर ह्याच्यामध्ये कोणतं आहे बरोबर ऑप्शन? तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4 सर्जनशील कलावंतांचे योगदान. असं मला तरी वाटतं, किंवा एखाद्या वेळेस आलं तर ऑप्शन 1 बरोबर येऊ शकतं, पण मला तरी सर्जनशील कलावंतांचं योगदान असंच वाटतं, कारण हे जे आहे ते मला पॅराग्राफ नंबर 4 जो पॅराग्राफ आहे की हे पहा इथं चौथ्या पॅराग्राफमध्ये काय दिलेलं आहे की प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मानवी समाजाला विधायक दृष्टी देणारे सर्व सर्जनशील कलावंत जगाच्या कानाकोपऱ्यात होऊन गेले. म्हणजे जे समाजाला त्यांनी एक नवी दृष्टी दिली ते सर्जनशील कलाकार होते, त्यांचे वैशिष्ट्य ते होतं. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 मला तरी बरोबर वाटतं. पुढचा प्रश्न पाहू 96 क्रमांकचा. आनंद, कीर्ती, व्यथा, सौंदर्य हे शब्द कशाचे उदाहरण आहे? तर आनंद, कीर्ती, व्यथा आणि सौंदर्य हे कशाचे उदाहरण आहे? तर हे आहे भाववाचक नामाचे. विशेषण नाही आहे, ते सामान्य नाम देखील नाही आहे, विशेष नाम देखील नाही आहे, तर ते एक भाववाचक नाम आहे. पुढचा पाहू. व्यापक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुचवा. पहिलं आहे संयुक्त, दुसरं व्याकुळ, तिसरं संकुचित आणि चौथं व्यस्त चलत. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 संकुचित. तर याचं बरोबर व्यापक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? संकुचित. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला व्याकरणाचा जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये पण तुम्ही पाहिलं, मी सगळे जे होते सोपेच टाकले होते, विरुद्धार्थी, समानार्थी शब्द, नामाचे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला असेल ना तर तुम्हाला लवकर पटापट याचे आन्सर आले असतील पहा. कारण हे काय एकदम सोपं होतं. ते मी आधीच तुम्हाला ग्रामर कोणत्या प्रकारचे येते याच्या व्हिडिओसाठी मी ते तुम्हाला 2 व्हिडिओ टाकले होते. पुढचा प्रश्न पाहू. समाजाकडून कलावंतांनी प्रसंगी कोणकोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला? आता समाजाकडून कलावंतांना कोणता प्रतिसाद मिळाला? पहिलं अतोनात स्तुती व कधी खरपूस समाचार, दुसरं संवादाचे सेतू तर कुंचल्याचे फटकारे, तिसरं भौतिक सुख आणि हालाकीचे दिवस, चौथं संवेदनांची तीव्रता आणि सौंदर्य दृष्टी. तर आता समाजाकडून मिळणारा जो प्रतिसाद होता तो मला तरी असं वाटतं की हा ऑप्शन क्रमांक पहिला आहे. अतोनात स्तुती केली कधी कधी समाजाने, तर कधी त्यांना खरपूस समाचार देखील घेतला कलावंतांचा, असं उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहू. लेखकाच्या मते समाजाचे राहणीमान कशामुळे सुसंस्कारित झाले? तर त्याचं पहिलं ऑप्शन आहे उच्च कलाविष्कार, दुसरं एक राजाश्रय, तिसरं आहे कलावंत आणि चौथं आहे मर्मभेदी ताण. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 कलावंतांमुळं. कोणामुळे झालं सुसंस्कृत? कलावंतांमुळं. आता पुढचं पाहू. पुढे एक कविता आली होती, तर कविता आपण पाहूया. माणूस माणूस मतलबी रे मानसा,
तुले फार हाव तुझी हाका केलं आशा, मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर, भरला डाडोर भुली सनी जातो सुद, खाई सनी चारा गाय म्हैस देते दूध, मतलबासाठी माणूस डोलये, इमानाच्या साठी कुत्रा शेपूट हालये, मानसा मानसा कधी होशीन माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे कानूस. तर यातला प्रश्न पाहू. माणसाची कोणती वृत्ती कवयित्रीला चांगली नाही असे वाटते? कोणती वृत्ती चांगली नाही असे वाटते? तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2, की त्याचं जे हाव म्हणजे हापापलेपणा लोभ जो आहे तो काय होतो की कवयित्रीला तो चांगला वाटत नाही. त्याचं उत्तर पहा, दुसऱ्या लाईनीमध्ये त्याचं उत्तर आहे, तुला फार हावं तुझी हाका केला आशा. म्हणजे त्याची जी हाव आहे ती कवयित्रीला आवडत नाही. तर आता पुढचा प्रश्न पाहू. सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा. पहा इथं काय विचारले, सामान्य नाम नसलेला पर्याय. आता यातलं पहिलं ऑप्शन आहे कुत्रा, हे सामान्य नाम आहे. तिसरं ऑप्शन आहे गाय, हे पण सामान्य नाम आहे. आणि म्हैस हे पण काय आहे, सामान्य नाम आहे. पण इमान म्हणजेच इमानदार वृत्ती, मग हे काय आहे ते भाववाचक नाम आहे. म्हणून इथलं कोणतं ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन क्रमांक 2. हे ऑप्शन क्रमांक 2 जे आहे इमान, ते काय आहे, बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आपण पाहूया. हाव शब्दाचा समानार्थी आशय कोणता? तर आता हाव शब्दाचा समानार्थी आशय पाहायचा आहे. पहिला आहे लोह, दुसरा आहे लोभ, तिसरा आहे हात, चौथा आहे हित. तर याचा बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2 लोभ. पुढचा प्रश्न पाहू. कवयित्रीच्या मते आपला मतलब साध्य करण्यासाठी माणूस काय करतो? पहिलं कृतज्ञता, दुसरं उपकार, तिसरं हावरटपणा, चौथं कृतज्ञता. आता कृतज्ञता तर माणूस व्यक्त करत नाही असं कवयित्रीला वाटतंय. हावरटपणा आहे ते देखील कवयित्रीला वाटतं. उपकार ठेवत नाही म्हणजे काय, तो कृतज्ञता. म्हणजे याचं बरोबर ऑप्शन कोणतं येईल? मग याचं बरोबर ऑप्शन येणार आहे 1 कृतज्ञ. माणूस कसा असतो? कृतज्ञ असतो. म्हणजे जे जनावर गाय म्हैस जी आहे ती सुद्धा चारा खाल्ली तर ती काय करते, दूध देते. पण माणूस तसा स्वतःच्या मतलबासाठी कृतज्ञता करू शकतो असं कवयित्रीला वाटतं. पुढचा प्रश्न पाहू. माणसाकडून कोणती साधी अपेक्षा कवयित्रीने व्यक्त केली आहे? पहिलं माणसासारखे वागण्याची, दुसरं मान डोलवण्याची, तिसरं विस्मरणाची, चौथं मतलबीपणाची. तर आता यातलं बरोबर ऑप्शन कोणतं आहे? मग आहे पा त्याच्यामध्ये की काय आहे, माणसासारखे वागण्याची. कवयित्रीने काय इच्छा व्यक्त केलेली आहे, साधी अपेक्षा की माणसासारखी वागण्याची. पुढचा प्रश्न पाहू. माणसापेक्षा कोण अधिक चांगलं असे कवयित्रीला वाटते? पहिला आहे गोठा, दुसरा आहे कुत्रा, तिसरा आहे गोठ्यातलं जनावर आणि चौथा आहे चारा. तर विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर जे आहे, आन्सर आहे 3 गोठ्यातलं जनावर. तुम्ही पहा लाईन वाचून कवितेच्या त्याच्यामध्ये आहे पहा. हे पहा इथं जे आहे हे पहा गोठ्यातलं जनावर. आणि पहिल्या ह्याच्या ऑप्शनचं जर तुम्हाला पाहायचं असेल तर इथं दिलं आहे माणसा कधी होशील माणूस, म्हणजे माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे हे त्याचं उत्तर आहे. पहिल्याचं जे प्रश्न मी तुम्हाला सांगितलं ना माणसासारखे वागण्याची, तर ती पण अपेक्षा तिथे त्याचं पण उत्तर तुम्हाला मी दाखवलं. पुढचा प्रश्न पाहू आपण आता इथं पुढे अध्यापनशास्त्राचे प्रश्न सुरू होतात, तर आपण ते पाहूया. शिक्षिका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते, यातून ती काय साध्य करू इच्छिते? पहिले मुलांना नियुक्त कार्यात सहभागी करणे, दुसरं वर्गात शांतता राखण्यासाठी मुलांना कामाला लावणे, तिसरं क्रियात्मक क्षमता विकसित करणे आणि चौथं उदयमान बाल कलावंतांना संधी देणे. पण विद्यार्थी मित्रांनो इथं जे आहे ते मला 2 ऑप्शन बरोबर वाटतात, की पहिलं म्हणजे क्रियात्मक क्षमता विकसित करणे आणि दुसरं उदयमान बाल कलाकारांना संधी देणे. तर आता अध्यापनशास्त्राचे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस CTT वाले
जे संधी देणे याला सुद्धा बरोबर देऊ शकतात. पण आपल्याला कसं एक शिक्षिकेला सर्व विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन चालावं लागतं, त्यांचा सर्व विकास करायचा असतो. म्हणून ह्याच्या बरोबर ऑप्शन जे आहे ते 3 क्रियात्मक क्षमता म्हणजे मोटर स्किल विकसित करणे. चित्र काढून रंगवणे काय मोटर स्किल विकसित करणे. पुढचा प्रश्न पाहू. मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो मौखिक भाषा विकासासाठी? पहिले शिक्षिकेच्या पाठोपाठ शब्दाचे सामूहिक उच्चारण, दुसरं कवितेचे एकट्याने आणि सामूहिक अभिवाचन, तिसरं भूमिका अभिनय आणि चौथं शिक्षिकेच्या पाठोपाठ पाठाचे सामूहिक वाचन. आता इथं सगळीकडे त्यांनी काय केलं, वाचन उच्चारण हे केले, परंतु मौखिक भाषा क्षमता म्हणजे त्यांच्यात विकसित करायची की ते स्वतःसुद्धा त्यांना ते बोलता आलं पाहिजे, व्यवस्थित करता आलं पाहिजे, मौखिक भाषा क्षमता सांगितले. तर मग त्याच्यामध्ये सर्वात जर ऑप्शन बरोबर म्हणायचं तर ते आहे ऑप्शन क्रमांक 3 भूमिका अभिनय. कारण भूमिका अभिनयात काय असतं, संवाद कौशल्य विकसित होतं आणि संवाद कौशल्यामध्ये दोन्हीकडून संभाषण होत असतं. म्हणजे त्यांचं त्यातून काय होतं की चांगल्या प्रकारे मौखिक भाषेचा विकास होत असतो. म्हणून यातलं बरोबर ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहू. इयत्ता 3ची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते. असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते? पहिलं प्रिंट मिस्टेक आहे प्रश्नपत्रिकेमध्ये बऱ्याच, परंतु याच्यावर ना कोणी काही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही कारण CTET ऑब्जेक्शन मान्य करत नाही. पहिलं ऑप्शन आहे मुलांच्या संभाषण वेळेत वाद, दुसरं वाचन आकलन, तिसरं आकलनात्मक आदान आणि चौथं लेखन क्षमतेत वाद. तिथं वाढ पाहिजे होतं परंतु तिथं वाद झालेला आहे. मुलांच्या संभाषण वेळेत वाढ असं काही आहे तर ते जे आहे ते चुकीचं आहे. तर ते आहे इयत्ता 3च्या मुलांना पाठातील कथेच्या घटना योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते. काय सांगते की जी घटना आहेत मुलांना दिलेल्या कथेच्या तर त्या काय उलट्या पालट्या क्रमाने तर त्यांची योग्य क्रमाने मांडणी करायची. मग योग्य क्रमाने मांडणी करताना काय होईल की ते आधी ते वाचतील, मग वाचल्यानंतर काय होईल त्यांना ते आकलन होईल. म्हणजे आकलन केल्यावरच त्यांना ती गोष्ट समजेल, मग समजल्यानंतरच ते व्यवस्थित त्यांना वाचनामुळे अर्थग्रहण होईल आणि मग त्याचं आकलन होईल आणि मग ते योग्य क्रमाने लावतील. म्हणजे इथला बरोबर ऑप्शन कोणता येणार आहे की ऑप्शन क्रमांक 2 वाचन आकलन. आता यात CTET कधी कधी काय करतं अध्यापनशास्त्रात त्यांचे वेगळे आन्सरसुद्धा येऊ शकतात, आपले वेगळे येऊ शकतात, थोडेफार वेगळं होऊ शकतं. पण बऱ्याच अंशी जे मी पाहिलं प्रयत्न केला आहे बरोबर आन्सर हे करण्याचा. पुढं पाहू. इयत्ता 2ची शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या वस्तूंवर त्यांचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिटकवते. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांच्यासह संबंध जुळवता येतो. असे केल्याने विद्यार्थ्याच्या कोणत्या क्षमतेत भर पडते? पहिलं अक्षरलेखन, दुसरं व्याकरण, तिसरं लेखन कौशल्य आणि चौथं शब्दसंग्रह. आता शिक्षिकेने केलेलं आहे, तिने वस्तूंच्या पुढं काय केलं आहे प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांच्यासह संबंध जुळवतो. पट्ट्या चिटकवल्या वस्तूंच्या इथं काय केलं तिने पट्ट्या चिटकवल्या म्हणजे शब्द चिटकवले, त्या वस्तूची ओळख करून देणारे शब्द चिटकवले. म्हणजे मग त्यातून काय विकसित होईल मुलांचं, तर यातून विकसित होईल मुलांचा शब्द संग्रह. यातून काय विकसित होणार आहे शब्द संग्रह. पुढं पाहू. मुलांच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धती कमी महत्त्वाची आहे? भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करणारी कोणती कमी महत्त्वाची पद्धती आहे? काय विचारले? कमी महत्त्वाची पद्धती. पहिलं ऑप्शन आहे लेखन सराव, दुसरं कथाकथन, तिसरं कथालेखन, चौथं घटना वृत्तांत लेखन. आता काय सांगितले मुलांच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करायचे तर त्यातून काय कथाकथन केल्यावर काय होतं भाषिक क्षमतेचं मूल्यमापन होऊ शकतं. कथालेखन केल्यावर सुद्धा भाषिक क्षमतेचे मूल्यमापन होईल. घटना वृत्तांत लेखन म्हणजे जी घटना झाली त्याचं ते वृत्तांत लेखन करतात त्यातून सुद्धा होऊ शकतं. मग बरोबर ऑप्शन कोणतं येईल की सगळ्यात कमी महत्त्वाचं कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक 1 लेखन सराव हे यातलं काय कमी महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे अधिक मदतरूप ठरेल? पहिले तुम्ही वाचलेल्या कवितेच्या कवीचे नाव सांगा,
दुसरं, तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचे नाव सांगा. तिसरं, पसंती या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करा. आणि चौथं, आपल्या आईसोबत एखादा संवाद लिहा. तर आता भाषिक क्षमता विकसित झाली करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर आता भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी एखादा पसंतीचा शब्द दिला आणि त्याच्यावर लिहायला लावलं तर ते होऊ शकतं, परंतु सगळ्यात जे बरोबर मला असं वाटतं की जे ऑप्शन आहे ते ऑप्शन क्रमांक 4 आहे, फोर्थ ऑप्शन. आपल्या आईसोबत एखादा संवाद लिहा. म्हणजे त्यातून काय आहे की त्यांची किती भाषिक क्षमता विकसित झालेली आहे हे लगेच शिक्षकाला काय होईल, कळून येते. व्याकरण शिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल? पहिले, संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांचा उलगडा करून दाखवणे. दुसरं, व्याकरणाचे नियम आधी सांगणे आणि मग उदाहरण देणे. तिसरं, भाषांतर करताना व्याकरणाचे नियम सांगणे. आणि चौथं, व्याकरणाच्या पुस्तकाच्या आधारे व्याकरण शिकवणे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कोणतं आहे? प्राथमिक कक्षा आहे. प्राथमिक कक्षामध्ये व्यावहारिक व्याकरण शिकवायचं आहे. आज मी तुम्हाला आत्ता एका व्हिडिओ टाकला होता, त्याच्यात सांगितलं होतं की व्यावहारिक व्याकरण शिकवायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना कोणत्याही प्रकारचे जास्त नियम, महत्त्व हे त्यांना सांगायचं नाही. डायरेक्ट त्यांना संदर्भातून ते उलगडा झाला पाहिजे. हे तुम्ही पाहिलं होतं त्या व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला सांगितलं पण होतं. म्हणजे याचं बरोबर ऑप्शन कोणतं येईल मग? ते याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांचा उलगडा करून दाखवणे. आता पहा, पुढचा प्रश्न पण याबाबत सुद्धा मी तुम्हाला खूप वेळेस माझ्या व्हिडिओमधून सांगितले की सामाजिक आदानप्रदान, सामाजिक वातावरण, सामाजिक अभिसरण हे शब्द आले की ते कोणाचं आहे? तर सरळ सरळ ऑप्शन आहे वॅगोस्की. हे कोण म्हटलेलं आहे? वॅगोस्की. वॅगोस्कीने याच्याबद्दल सांगितलेलं आहे. हे सरळ सरळ प्रश्न आलेला आहे. मी खूप माझ्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला सांगितलेलं आहे. आत्ताचे सुद्धा मी जे महत्त्वाचे व्हिडिओ त्यात सुद्धा टाकलं होतं. आता पुढचं पाहू. भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते? पहिलं, इतर मुलांसोबत खेळणे. दुसरं, बोलण्याची फारशी संधी नसलेले कौटुंबिक वातावरण. तिसरं, परस्परांशी संभाषण करणाऱ्या घरातील मोठ्या माणसांचे सानिध्य. चौथं, मुलाला योग्य वाक्य उच्चार याची पुनरावृत्ती करण्यास सांगणे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये पहा, इतर मुलांसोबत खेळण्याने देखील मुलं पटापट हे करू शकतात की भाषा आत्मसात करू शकतात. तर याच्यामध्ये मला 2 ऑप्शन एकदम बरोबर वाटतात की इतर मुलांसोबत खेळणे किंवा परस्पराशी संभाषण करणाऱ्या घरातील मोठ्या माणसाचे सानिध्य. पण लहान मुलांबरोबर जर खेळलं तर त्या लहान मुलांचे जो भाषिक विकास असतो तो एकदम चांगला असेलच असं नाही. त्यातून ते चांगल्या प्रकारे भाषा आत्मसात करू शकतात. परंतु ज्यावेळेस ते परस्पराशी संभाषण करणाऱ्या घरातील मोठ्या माणसाचे जर सानिध्य असेल तर त्यांची ती भाषा काय होती? चांगल्या प्रकारे लहान मुलांची होती. पहा तुम्ही, ज्या घरांमध्ये मोठी माणसं असतात त्या लहान मुलांची भाषा कशी असते? पटकन ते बोलायला शिकतात, कारण त्यांच्या घरातले जे आजी आजोबा असतात ते त्यांच्याशी सारखे बोलतात. त्यामुळे परस्पराशी संभाषण करणाऱ्या घरातील मोठ्या माणसाचे सानिध्य. आणि हे जे आहे हे वाक्य व्यागोस्कीनी म्हटलेलं आहे की घरामधलं वातावरण, सामाजिक वातावरणात त्यांनी सांगितलंय मोठ्या माणसांचं जर सानिध्य असेल तर भाषा विकसित होते. हे मी माझ्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे. पुढचं पाहू. पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत मूल नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करते? नैसर्गिकरित्या काय करते? आत्मसात करते. तर पहिलं, त्या भाषेचे व्याकरणिक रचना. दुसरं, एका वेळेस फक्त एक भाषा बोलणे. तिसरं, सभोवतालच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे. आणि चौथं, फक्त लिखित आणि संचार माध्यमामुळे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक बहुभाषिकतेच्या उदाहरणामध्ये सांगितलं होतं की लहान मूल हे बहुभाषी असतं. ते सतत आपल्या आजूबाजूच्या अनेक भाषा घेऊन चालत असतं. नैसर्गिकरित्या त्या भाषा काय करत असतं? आत्मसात असतं. बहुभाषिकतेचा मी त्याच्यामध्ये आत्ताच टाकलेल्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला सांगितलं होतं पहा. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3, सभोवतालच्या पर्यावरणाचा एकापेक्षा अधिक भाषा असणे. पुढचा प्रश्न पाहू. संहिता वाचनाच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे? पहिलं, योग्य उच्चारासह मोठ्याने वाचणे. दुसरं, संहितेतील प्रत्येक शब्द वाचणे. तिसरं, विरामचिन्हावर भर देणे. चौथं, संहितेचा अर्थ लावणे. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 4, संहितेचा अर्थ लावणे. पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट
नाही सांगितलं आहे. कोणतं उद्दिष्ट नाही. सुसंगत लेखन कौशल्य विकास, दुसरं समजून वाचण्याची क्षमता, तिसरं प्रयत्नपूर्वक विचार मांडणे आणि चौथं जे ऐकेल ते समजण्याची क्षमता. तर आता त्यांनी उद्दिष्ट नाही असं विचारलं आहे. तर आता सुसंगत लेखन कौशल्य विकास हे तर आपलं उद्दिष्ट आहे. परत समजून वाचण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झाली पाहिजे, म्हणजे आकलनात्मक अर्थ समजून वाचण्याची क्षमता, ते पण बरोबर आहे. जे ऐकल ते समजण्याची क्षमता त्यांच्यात विकसित झाली पाहिजे, ते पण बरोबर आहे. म्हणजे याच्यात सगळ्यात कमी महत्त्वाचं उद्दिष्ट कोणतं आहे मग? तर बरोबर उद्दिष्ट आहे ऑप्शन क्रमांक 3, प्रयत्नपूर्वक विचार मांडणे. पुढचा प्रश्न आहे, ध्वनिशास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे? पहिले लेखन क्षमता, दुसरे श्रवण क्षमता, तिसरं संभाषण क्षमता आणि चौथं वाचन क्षमता. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2, श्रवण क्षमता. पुढचं पाहू. नॉम चॉम्स्की च्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांना जन्मजात असते? विद्यार्थी मित्रांनो, हे पण हा मी तुम्हाला सांगितलं होतं, वॅगोस्की आणि चॉम्स्कीचे प्रश्न येतातच येतात. तर आता याचं बरोबर ऑप्शन पहा. पहिले अनुवाद करणे, दुसरं आत्मसात करणे, तिसरं अनुकरण करणे आणि चौथं रूपांतर करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी त्याचा आन्सर तुम्हाला आधी सांगितलेलं होतं की आत्मसात करणे. म्हणजे नॉन चॉम्स्कीचं मत होतं की मूल हे काय असतं, जन्मताच भाषा आत्मसात करत असतं, संपादित करत असतं. पुढचं पाहू. लास्टचा प्रश्न आहे, भाषिक कौशल्य कशा प्रकारे विकसित केले गेले पाहिजे? पहिलं समग्रपणे शिकवून, दुसरं अनुकरणातून, तिसरं एकाकीपणे आणि सविस्तरपणे समजावून. तर याचं बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1, समग्रपणे समग्रपणे शिकवून. म्हणजेच व्यवस्थितपणे एकदम एकामागं एक व्यवस्थितपणे ते शिकवलं गेले पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. मी पुढचा व्हिडिओ पण लवकरच टाकते आता थोड्या वेळाने. तर तोपर्यंत तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा इतर स्टुडंटला देखील आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.